हॅलो, नमस्कार. हॅलो, शिक्षक बंधू भगिनींनो, मी तानाजी नाईक, सध्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचा उमेदवार. आपण ही जी उमेदवारी लावलेली आहे, तुम्हा सर्वांना जाणीव आहे, महाराष्ट्रामध्ये 36 शिक्षकांनी आपली जीवन यात्रा संपवली. कशासाठी? तर त्यांना स्वतःचा प्रपंच चालवण्यासाठी शासनाकडून 1ही रुपयाचा पगार मिळत नाही म्हणून. आणि म्हणूनच तुम्हा सर्वांच्यावर होणारा अन्याय लोकशाही पद्धतीनं मांडून या अन्यायातून आपल्याला बाहेर काढायचं आहे. म्हणजे नेमकं काय करायचं आहे? अनुदान पात्र घोषित प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल, हे सर्व घोषित व अघोषित जे घोषित व्हायचं राहिलंय, यांना अनुदानास पात्र घोषित करणं, त्याचबरोबर नैसर्गिक वाढ, वाढीव तुकड्या, या सर्वांना पगार मिळवणं हा प्रमुख ध्येय ठेवून आपण ह्या लोकशाही लढ्यामध्ये भाग घेतलेला आहोत. त्याचबरोबर बंधूंनो, तुम्हा सर्वांना जाणीव आहे, महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा शिक्षकांचे इलेक्शन लागतात, बरोबर त्याच्याच वर्ष 2 वर्ष अगोदर शिक्षकांना पेन्शन या मुद्द्यावर राजकारण केलं जातं आहे. आणि हे याच्यासाठी या लोकांना पेन्शन द्यायचंच नाही या विषयावर राजकारण केलं जातं आहे. आणि पेन्शन मुद्दा तसाच राहतो. पेन्शन हा हक्क आहे, तो मिळालाच पाहिजे. तुम्हाला चांगली जाणीव आहे की 2005 पूर्वी काही आमदार मंडळी होती, ती पराभूत झाली. 2005 नंतर काही आमदार मंडळी आहेत, ही पराभूत झाली. आज ही मंडळी पेन्शन घेतात. यांच्या पेन्शनमध्ये 1 रुपयाचा फरक नाही, तर शिक्षकांच्या पेन्शनमध्ये फरक होतोच कसा? आणि म्हणून हे सर्वांच्यावर अन्याय आहे. विनाअनुदान धोरणाचा अन्याय, पेन्शनचं लालूच दाखवण्यातला अन्याय, आणि तुम्हा सर्वांचे आईवडील जे शिक्षण क्षेत्रामध्ये आतापर्यंत कामकाज केलं आहे, यांचा मेडिक्लेमसारखा विषय आहे. जसं 354 रुपये प्रति महिना याप्रमाणे अपघात विमा असतो, त्याच पद्धतीने मेडिक्लेम ही गोष्ट सर्वांना लागू होणार आहे. विनाअनुदानित बांधव असतील, अंशतः असतील, नैसर्गिक असतील, सर्वच्या सर्व DCPS NPS मध्ये स्वतःला समजावून घेणारी, पण नाही आपण मान्य करायचं जुनी पेन्शन सर्वांना योजना घ्यायची, ही सर्व मंडळी, ही सर्वच्या सर्व मंडळी जी आहेत, ही सर्व मंडळी यांना 1 दिवस रिटायरमेंट व्हायचं आहे. आणि रिटायरमेंट नंतर सर्वांना मेडिक्लेम तो कॅशलेस साधं कार्ड दाखवायचं आणि त्याचा कॅशलेस प्रमाणे मेडिक्लेम मिळाला पाहिजे. आणि तो कुठेपर्यंत पाहिजे? डेथपर्यंत मेडिक्लेम असला पाहिजे. ह्या आपल्या भूमिका आहेत. बंधूंनो, तुम्ही महाराष्ट्रामध्ये मी संबंधित समितीच्या माध्यमानं, शिक्षकांच्या चळवळीच्या माध्यमानं, अन्याय झालेल्याच्या माध्यमानं आपण फिरलेलो आहोत तुमच्या सर्वांच्या साथीनं. आता आचारसंहिता लागल्यापासून आपण इलेक्शनच्या माध्यमानं प्रचार, सुप्रचार, काही लोक प्रचार करतात
तो कुप्रचार करतात आणि आमचे बांधव जे आहेत नाईक सरांना विजयी करायचं चंग बांधलेले जे बांधव आहेत ते सुप्रचार करतात, योग्य प्रचार करतात आणि योग्य प्रचारातून आपल्याला जाणीव झालेली आहे की या वेळेला धनशक्तीला सम्राट असणारी माणसं उभा राहिलेली आहेत. यामध्ये प्रचंड धन यांच्याकडे मोठं आहे आणि ह्या धनशक्तीच्या विरोधामध्ये एक भाकर शक्ती धन सम्राट आणि एका बाजूला तुमच्यासारखे भाकर सम्राट बाजूला आहेत आणि मी एक भाकर सम्राट तुमच्या समोर उभा आहे. आणि म्हणून सर्व मतदारसंघ पालथा घातल्यानंतर 3 वेळा मी मतदारसंघ पालथा घातला आहे. हा पालथा घातल्यानंतर 100% आपल्याला जाणीव झालेली आहे की सर शिक्षक बंधूंनो या वेळेला विजय कोणाचा आहे. दरवेळेला विजय शिक्षक आमदाराचा व्हायचा. मागच्या 18 वर्षामध्ये शिक्षक आमदाराचा विजय व्हायचा, एका व्यक्तीचा विजय व्हायचा. या वेळेला जो विजय आहे तो शिक्षकांचा विजय आहे आणि 18 वर्षामध्ये शिक्षण क्षेत्रावर शिक्षक मंडळीवर जो काय झालेला अन्याय आहे त्या अन्यायाचा विजय आहे बंधूंनो. आणि म्हणून ही मंडळी याच्यामध्ये भाग घेतलेत. तुम्हाला वाटतंय कशासाठी? जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी? अजिबात नाही. जुनी पेन्शन योजना द्यायचीच नाही म्हणून भाग घेतात. तुम्हाला वाटतंय हे लोकांना विनावंदन धोरण पूर्णतः संपवायचं आहे म्हणून भाग घेतलेत? अहो संपवायचंच जर तुम्हाला विनावंदन धोरण असतं तर आचारसंहितेच्या पूर्वी तुम्ही खात्यावरती पगार आमच्या शिक्षक बांधवांच्या का जमा करू शकला नाही? म्हणजे तुम्हाला जमा करायला येत नाही कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला आणि मग कुणाचा तरी कुठल्या तरी पक्षाचं सरकारमध्ये केंद्रामध्ये असो कुठेही असतो तर सत्ता असते आणि मग बरोबर तुम्ही आचारसंहिता लावता. काम करायचं नाही म्हणून आचारसंहिता लावली जाते. आता लागली आचारसंहिता, आता आम्ही कामे करू शकत नाही. काल तर कहरच केला. काय कहर केला की एक पत्र काढलं पुन्हा तपासणी, लगेच दुसरा कहर काय ते पत्र मागं घेतलं. अरे तुम्ही रिकामे कशाला शासनाचे पगार घेऊन ही पत्र काढून आमच्या शिक्षकांना काय ठार मारता, गोळ्या घालता ना? हा काय करता तुम्ही नेमकं? उद्योग काय करता? अहो याच्यामध्ये 36 शिक्षकांना मारलात तुम्ही आतापर्यंत. अजून किती लोकांचा बळी घ्यायचा आहे? त्या पत्रामुळं तुम्ही बघितला ते पत्र एका शिक्षकाची आत्महत्या करून गेलं. काल एक शिक्षक एक्सपायर झाला. हा खेळ लावलाय तुम्ही शिक्षकांच्या बांधवांशी, आयुष्याशी. किती लोकांना मारणार आहात? आणि म्हणून इथं शिक्षकाचं महाहत्या करण्याचे पाप तुम्ही करत आहात. आणि म्हणून या वेळेला भाकरी म्हणून 18 वर्ष तळमळणारी माणसं आमची आहेत. भाकरी अन्न म्हणून 10 दिशा फिरणारी माणसं आज आमच्या पायाला लोकांनी भिंगरी लावलेली आहे. स्वतःची भाकरी बांधून घेऊन स्वतःच्या गाड्या करून त्याच्यामध्ये तेल पाणी दुसऱ्याचं घेऊन आपली लोक मतदारसंघ पिंजून काढतात. आणि ह्या मतदारसंघ पिंजून काढण्याचा त्यांचा हेतू फक्त आणि फक्त एवढा आहे. या वेळेला जो काय आपल्या पुणे विभाग हा शिक्षण क्षेत्रातील महाराष्ट्रातील आणि देशातील शिक्षण पंढरी म्हणून याला ओळखलं जात आहे. देशातील शिक्षण पंढरी म्हणून याला ओळखलं जातंय. तर ह्या शिक्षण पंढरीमध्ये चुकीच्या पद्धतीचा शिक्षण क्षेत्रामधला आमदार येणार नाही. गेल्या वेळेला काही दृष्टीनं आमचे बांधव फसले गेले, पण या वेळेला कोणीही फसणार नाही. या वेळेला बंधूंनो फक्त आणि फक्त शिक्षकाचा विजय होईल. शिक्षक आमदार होईल. नाईक सर आमदार होणार नाहीत, शिक्षक आमदार होईल. आणि जे आमदार जे असतील या वेळेला सर्वच्या सर्व मतदार करणारे शिक्षक मंडळी आमदार असतील आणि तुमचा तानाजी नाईक हा त्यांचा सेवक असेल. आणि मी तुम्हाला या माध्यमानं अतिशय महत्त्वाचं सांगतो, सर्वांनी अतिशय कान उघडे करून तुम्ही तर ऐकतात, ती आमची बांधव आहेत, बाकीच्या माणसांनी सुद्धा दोन्ही कान उघडे करून ऐका. नाईक सर आमदार होणारच, ही काळ्या दगडावरची रेष आहे. आणि आमदार झाल्यानंतर जोपर्यंत शिक्षकाच्या खात्यावर पगार जमा होत नाही तोपर्यंत मी माझ्या आई वडिलाचं स्वतःचं घर सुद्धा बघणार नाही.
यामध्ये मी सर्वांना एकच सांगितलंय, नाईक सराच्या तोंडाला बोटकोन लावायचं नाही आणि आंदोलनापासून मला परावृत्त करायचं नाही. मग हे आंदोलन विनाअनुदानित बांधवाच्या भाकरीसाठी असू द्या, जुन्या पेन्शनच्या न्याय लढ्यासाठी असू द्या, किंवा मेडिक्लेम हा रिटायरमेंट डेथपर्यंत देण्यासाठी असू द्या, थोडक्यात महाराष्ट्रातून विनाअनुदानित धोरण समूळ आपल्याला नष्ट करायचं आहे. विनाअनुदानित धोरण पूर्णतः आपल्याला हे काढायचं आहे. यामधले जे जे क्षेत्रामध्ये KG to PG मध्ये जी मंडळी आहेत, या सर्वांना पगार मिळवून देणं हे माझ्या आयुष्याचं आणि कुटुंबाचं ध्येय आहे. माझी पत्नी या इलेक्शनच्या दरम्यान सातत्यानं म्हणते, तुमचा आपला विजय हा कशाचा आहे? आपला विजय हा चांगल्या हेतूचा आहे. आपला विजय कशाचा आहे? आपला विजय चांगल्या हेतूचा आहे. काय चांगला हेतू नाईक सरांचा? चांगला हेतू एवढाच आहे की जे लोक पगार घेत नाहीत त्यांच्या खात्यावर पगार जमा करणं हा त्यांचा चांगला हेतू आहे. मग लगेच पेन्शनचा मुद्दा नक्की येत असेल. अहो, पेन्शन का तुम्ही देत नाही त्यांना? आमदार मंडळींच्या पेन्शनमध्ये तफावत होत नाही, मग आमच्या शिक्षक बांधवांच्या पेन्शनमध्ये तफावत करून त्यांच्यात भांडण लावता? नको ते उद्योग करता, सभागृहामध्ये जाऊन, विधान परिषदेमध्ये जाऊन काहीतरी नियम चुकीचे लावता आणि लोकांच्या मध्ये वेगवेगळे वर्ग तयार करता. एकाच शाळेत शिकवणारे शिक्षक मंडळींच्या मध्ये जुनी पेन्शन पास, जुनी पेन्शन नापास, DCPS, NPS काय बट्ट्याबोळ चालवलाय तुम्ही? अशा पद्धतीने चुकीची पद्धत ही क्षेत्रामध्ये तुम्ही लावलेलात. तो प्रतिनिधीसाठी कुठल्याही पद्धतीची विषमता नाही. एका सेकंदामध्ये सर्वच्या सर्व बिलाला, पगारवाढीला, पेन्शनला, मग राज्यसभा असो, विधानसभा असो, विधान परिषदे असो, या सर्व मेंबरसाठी तुम्हाला विदिन सेकंदामध्ये तुमच्या पगारवाढ, तुमच्या पेन्शन, तुमच्या भत्ते सँक्शन होत असतील तर मग 30-30 वर्ष, 35-35 वर्षे सेवा केली लोकांसाठी अशी विषमता तुम्ही कशी करू शकता? आणि त्याच्याहूनही मोठा कर मी अनुदानितच्या बांधवांना पुन्हा भेटलेलो आहे. मतदारच्या महाराष्ट्रामध्ये माझ्या मते इलेक्शनचा प्रोग्राम लागल्यापासून, फॉर्म भरल्यापासून परवाच दिवशी मी घरला आलो. जवळजवळ 13 दिवस मी पूर्णतः बाहेर होतो. पूर्णतः बाहेर प्रत्येक ठिकाणची परिस्थिती पाहिली. अनुदानितच्या बांधवांना भेटलो. सर्वांचं एक मत आहे यासाठी, सर्व अनुदानित बांधवांना, महाराष्ट्राच्या सर्व अनुदानितच्या बांधवांना, मग ते प्राथमिक असो, माध्यमिक असो, वरिष्ठ असो, मी साष्टांग दंडवत घालून त्यांचा मी आशीर्वाद घेत आहे. साष्टांग दंडवताच्या माध्यमानं त्यांचं अनुमोदन मी बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे, नाईक सर तुमचा लढा न्याय आहे. तुमची मागणी जी पहिली ठेवला ती मागणी योग्य आणि योग्यच आहे, कारण आमचे पोटं भरलेले आहेत. पेन्शन सर तर मिळणारच आहे. तुमच्या वक्तव्यातून ती जाणून येते. एकमेव असा माणूस महाराष्ट्रात ठरेल किंवा भारतात ठरेल की जे जुनी पेन्शन योजना योग्य करून घेईल, मेडिक्लेम योजना योग्य करून घेईल. पण तुमचा कळीचा मुद्दा, ज्याच्या पोटाला भाकर मिळत नाही, ज्याला भाकरी मिळत नाही, ज्याला परपंच चालवता येत नाही, अतिशय स्थिती बेकार आहे, अशासाठीचा तुम्ही प्रश्न घेतला. तो प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. या माध्यमानं 5 जिल्हा फिरत असताना घेडे सरांसारखा आमचा एक शिक्षक बांधव आहे, तो आजही खोपीत राहतोय. साध्या चुलीवर जेवण केलं जात आहे, तिथं गॅसची व्यवस्था नाही अशा पद्धतीचं आहे. लाईट कुठल्या तरी घरामधून तात्पुरती घेतली जाते. अशा हे एक घर मी तुम्हाला सांगतोय. बऱ्याच माझ्या विना अनुदानित बांधवाची, बऱ्याच माझ्या पगार न घेणाऱ्या बांधवांची तुम्ही जर घरं बघितला तर एका घराची अवस्था, तर काहींच्या घराला पत्र आहेत, काहींच्या घराला पत्र नाहीत. पावसाळ्यातली त्याची स्थिती मी जाऊन राहिलोय. पावसाळ्यामध्ये दारात पाऊस जास्त कमी पडतो, पण आमच्या शिक्षक बांधवांच्या पावसाळ्याच्या घरामध्ये घर हे पावसानं पूर्णतः पाण्यानं भरतंय, वरच्या पाण्यानं भरतंय. अशी वाईट स्थिती या क्षेत्रामध्ये आले. याची जाणभान कुणालाच नाही, याची काळजी कुणालाच नाही. अहो, तुमचे उमेदवार, पक्षाचे उमेदवार भादरानो तुम्हाला निवडून जर आणायचे होते, दोन्ही नाही 4ही पक्षांनी सत्ता भोगलात महाराष्ट्रामध्ये. शिवसेना भाजपची युती होती, त्यावेळेला आपली सत्ता होती, त्यावेळेला विषय ह्याच्यावर आले होते. त्यावेळेला पगार शिक्षकाच्या खात्यावर जमा झाले नाहीत. आघाडी सरकार 2009 पासून मी पाठपुरावा करतो. सर
2 दिवसानं आमचं सरकार जाणार नाही आणि 2 दिवसात प्रश्न मिटणार नाही. थोड्याच दिवसामध्ये आम्ही सत्तेवर येतो. सत्तेवर 2009ला आले तेव्हामध्ये ही सुद्धा विधान परिषदेमध्ये आमची आमदार मंडळी होती. 5 वर्षे बघता बघता उलटून गेली. 5 वर्षामध्ये कुणालाही रुपया दिला नाही. ना माध्यमिकला 20% टप्पा कुठलाच दिला नाही, ज्युनियरला कुठलाच टप्पा दिला नाही. 5 वर्षे संघर्ष सर्व बांधवांना करायला लागला. टप्पावाल्यांना करायला 0% माध्यमिकच्या करावा लागला, ज्युनियरच्या बांधवांना टप्पा करायला लावला. 5 वर्षात काय जमलं नाही. परत सत्ता बदल झाली. सत्ता बदल झाल्यानंतर सरकार बदलून आलं आणि बदलून आलेल्या सरकारनं सुद्धा काही दिलं नाही. बऱ्याच शिक्षक संघटनांनी सर्व बांधवांनी मोठ्या प्रमाणे आंदोलन केली. जगदाळे सरांसारखा माध्यमिकचा आमचा माणूस सातत्याने यासाठी लढला गेला. पुन्हा पुन्हा त्यांनी प्रयत्न केले गेले आणि मग त्यांना कुठंतरी 100%ला जायचं ते 20%वर त्याची बोलवण केली गेली आणि मी व्हायला पाहिजे होतं 100%. आणि ज्युनियरच्या बाबतीत सुद्धा 126 आंदोलन केली आणि 2014 साली त्याचा कायम शब्द काढला. 5 वर्ष फक्त मूल्यांकन दप्तर दिरंगाई, मूल्यांकन दप्तर दिरंगाई. हे कागद आणा ते कागद आणा. 70 ते 80 वेळेला कागद गेली तर एक कागदाच्या 100 प्रति प्रत्येक ऑफिसमध्ये तयार झालेल्या आहेत, पण पगाराचा थांग पत्ता लागलेला नाही. असं कुठं असतंय का? एकच GR 2 वेळा 3 वेळा कुठं निघतोय का? एका GR मध्ये परत सरकार, तुम्हाला तर सांगायचं राहिलं मगाशी सांगता परत सरकार आघाडीचं आलं. आघाडीच्या सरकारला 1.5 वर्षाचा कालावधी गेला. 1.5 वर्षाचा कालावधी झालेला असताना, कॅबिनेटला निर्णय असताना अनुदान वितरण व्हायला पाहिजे होतं. तो एप्रिल 2019 पासून झालं होतंच, पण कुठली बांडगुळ सुटली गेली माहीत नाही. कुणालाच्या डोकीमध्ये काही विचार सुचले माहीत नाही. कुणाला काय दुर्बुद्धी सुचली माहीत नाही. काय पाप केलं आमच्या शिक्षक बांधवांना कळत नाही. झालं काय? 18 महिन्याचा दिरंगाई करून प्रत्येक शिक्षकाचे कमीत कमी मध्ये प्राथमिक असो, माध्यमिक असो, उच्च माध्यमिक असो, या सर्व शिक्षकांचे तुम्ही काय केला? कमीत कमी प्रत्येकी 2.5 ते 3 लाख रुपयाच्या त्यांच्या मानेवर तुम्ही सुरी ठेवला. आणि म्हणून ही लोक तुम्हाला सोडणार नाहीत. नाईक सरांचा विजय इथं होत नाही. नाईक सर आमदार इथं होत नाहीत. आमदार कोण होणार? ज्याला भाकरी मिळत नाही तो भाकरीसाठी स्वतःला आमदार करून घेणार आहे. जो भाकरीसाठी सर्व शिक्षक बांधव महाराष्ट्रातले स्वतःला आमदार करून घेणार आहेत. आणि म्हणून बंधूंनो, मागच्या आचारसंहितेपूर्वी या शिक्षक बांधवांच्या खात्यावर जमा पगार व्हायला पाहिजे होते. लगेच म्हणता आचारसंहिता येते, आम्हाला आचारसंहिता आड येते. आचारसंहिता आड येत असताना STला 1000 कोटी रुपये तुमच्याकडनं येतात कुठून? बाकीचं कोणतंही नया पैशाचं कसलंही काम थांबत नाही. ज्या वेळेला तुम्हालाच शिकवलेल्या, मंत्री व्हायचं टार्गेट शिकवलेल्या, एखाद्याला मंत्री होणं, मुख्यमंत्री होणं, सभापती होणं, वेगवेगळ्या पदावर जाण्याचं ध्येय ज्या माणसांनी, शिक्षकांनी बघितलं तुमच्याकडे, तुमच्यामध्ये, त्याच माणसांना पगार देण्यासाठी आचारसंहिता येते. त्याच शिक्षकांनी दिलेले प्रस्तावाला तुम्हाला 1 नाही 1000 वेळा तपासावं लागतंय. तुमच्याच गुरुवर तुमचा विश्वास नाही, तुमच्या शिक्षकावर तुमचा विश्वास नाही. काय ही बेबनशाही. आणि म्हणून इथं आज मी मतदारसंघात फिरत असताना बघितलंय, मी स्वतः 35 उमेदवार रांगेत राहिलेत. हो, लोकशाही आहे, राहणार, चांगली गोष्ट आहे. सर्व उमेदवारांना मी खूप खूप धन्यवाद देतो. आहेत त्याच्यामध्ये आमदारकीचा तोरा त्यांच्यात आहे, आमदारकीचं टार्गेट आहे, आमदारकीचं ध्येय आहे. का त्यांनी आमदारकी मागू नये, का त्यांनी जिंकू नये? पण हे जिंकत असताना ही लढाई न्यायासाठी आहे. इथं ही लढाई न्यायासाठी आहे, भाकरीसाठी आहे. आणि इथं भाकरी मिळणं खूप खूप गरजेचं आहे. आणि म्हणून शिक्षक बंधूंनो, महत्त्वाचा विषय की आपल्याला न्याय मिळाला नाही. आणि न्याय मिळाला नसल्यामुळं महत्त्वाचं हा विषय की आपल्याला आरक्षण लागण्यापूर्वी खात्यावर जमा पगार झाला पाहिजे होता. ह्या बांधवांच्या झाला नाही. हे अन्याय आहे. असे बरेच अन्याय याच्यामध्ये आहेत. यामध्ये अघोषितचा मुद्दा,
आता अघोषितवर किती अन्याय करावं, कशा पद्धतीने करावं? 28 ऑगस्ट रोजी कॅबिनेटला 28 ऑगस्ट रोजी कॅबिनेटला चर्चा होऊन क्षत्रिय स्तरांना अनुदान द्यायचं, त्याला अनुदान देय आहे अशा पद्धतीनं चर्चा झालेली आहे. कॅबिनेटला त्याची मंजुरी आहे. पुढील ह्याच्यामध्ये कॅबिनेटचं त्याचं कंटिन्युएशन असायला पाहिजे होतं. परंतु इथं कोण लुडबुड करतंय, कोण कुणाला विश्वासात घेत नाही हे कळत नाही. झालं काय, तो कॅबिनेट मागच्या नोटचा मतितार्थ पुढचं कंटिन्युएशन करायचाच राहिला. असं कसं आहे? वही शिकवताना सुद्धा आमचे शिक्षक बांधव पाठीमागच्या तासाला काय झालं, पुढंचं काय झालं असं असतंय. सभागृहामध्ये सुद्धा मंजुरी घेत असताना पाठीमागचे विषय, आताचे विषय अघोषितला तुम्ही वाऱ्यावरच सोडला. त्याच्या कागदापत्रानुसार, तपासणीनुसार ही शाळा जुन्या आहेत. तुम्हाला असं कसं वाटतंय ते चुकीचे आहेत? शाळा या जुन्या आहेत. आता फंड त्याला लागतोय, ते लेट ना आलेत. वैयक्तिक मान्यता, रोस्टर, अशा छोट्या छोट्या गोष्टी होत्या, त्या कागदांच्या होत्या. आणि कागदांची दिरंगाई आमचे शिक्षक बांधव कधी करत नाहीत. कागदांची दिरंगाई ही ऑफिसेस लेवलवरती होत असते. आणि म्हणून आपला प्रामुख्यानं मुद्दे 2-3 आहेत. एक म्हणजे विनाअनुदानित पूर्ण संपवणे. यामध्ये मी पुनश्च एकदा सांगतो, अनुदान पात्र घोषित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक, अघोषित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि नैसर्गिक वाढ 12 नंतरच्या तुकड्या माध्यमिकच्या आहेत, ज्युनियर कॉलेजच्या आहेत. या सर्वांना कसल्याही परिस्थितीत 100% अनुदान मिळवलं पाहिजे. आणि हे एक ध्येय आहे, हे टार्गेट आहे, हे ध्येय आहे. आणि हे टार्गेट, हे ध्येय आपल्याला तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, तुमचे आईवडील, तुमचे नातेवाईक या सर्वांच्या आशीर्वादानं ही आपण लढाई जिंकतो. मी मतदारसंघामध्ये फिरत असताना बघितलंय किती गाड्या. मला एक शिक्षक सांगितला, एक सोलापूरमधला शिक्षक, एका शिक्षकाला भेटायला कधीही 6 वर्षात काही लोक भेटली नाहीत, पण एका शिक्षकाला भेटायला 6 गाड्या जातात 4 व्हीलरच्या. काही बांधवाने असा इतका खर्च केलेला आहे की त्या खर्चाच्या रकमेचा जर विचार करता आमच्या लोकांचे पगार झाले असते. आणि म्हणून बंधूंनो, आपल्याला न्यायासाठी झगडायचं आहे. आता हे न्यायाचं एक झगडत असताना, मी विनाअनुदान धोरण समूळ नष्ट करणे हे बोलत असताना, आपल्याकडून मगाशी पेन्शनचा विषय झालेला आहे. पेन्शन हा हक्क आहे. पेन्शन ही सरकारची स्वेच्छा होऊ शकत नाही. पेन्शन ही 20-20, 30-30 वर्ष काम केलेल्या व्यक्तींचा तो हक्क आहे. आणि म्हणून पेन्शनमध्ये DCPS, NPS असे गट तट पाडता तुम्ही. गट पाडता, तट पाडता. आणि हा गट आणि तट जो आहे, हा गट तट न होता जुनी पेन्शन योजना सर्वांना मिळवता येते. केंद्राचा मुख्य शिक्षण मंत्री, केंद्राचा अर्थमंत्री, बाकीचे काही राज्य आहेत, या राज्याची काही सहमती वगैरे घेऊन आपण केंद्राकडे, कोणतंही सरकार येऊ दे, नाईक सरांचा शत्रू जरी असला तर तो महाराष्ट्राचा हितचिंतक असतो. त्यामुळे व्यक्तिगत शत्रू कोण आहे याचं माहीत नाही. कोणी आपल्यासमोर बसू द्या, तर त्या व्यक्तींच्याकडून सहकार्यातून आपल्याला जुनी पेन्शन योजना आपण कसल्याही परिस्थितीत राखणार नाही, आपण ती पूर्तता करून घेणारच, हे ध्येय आहे. आणखीन एक, वरिष्ठ महाविद्यालयाचे बंधू भरपूर आहेत महाराष्ट्रामध्ये. या 5ही जिल्ह्यामध्ये वरिष्ठ महाविद्यालय भरपूर काढलेले आहेत, ती कायम विनाअनुदानी आहेत. या वरिष्ठ महाविद्यालयाचा कायम शब्द काढायचा आणि तो वरिष्ठ महाविद्यालयाचा कायम शब्द काढून त्यांना अनुदान मिळवणं, थोडक्यात विनाअनुदान धोरण संपवणं. याचबरोबर मेडिक्लेम जो भाग आहे, तुम्हाला माहीत आहे, मेडिक्लेम हा सर्वांची गोष्ट आहे. पेन्शनला आमचे लोक, विनाअनुदानाचे बांधव जी मंडळी असतात, त्यांना वाटतं पेन्शन हा मुद्दा सर्वांसाठी उपयोगी आहे, मेडिक्लेम हा मुद्दा सर्वांसाठी आहे. काही आमच्यातलेच बांधव आता रिटायरमेंटला आलेले आहेत.
2 वर्ष 4 वर्षात रिटायरमेंटला आलेले आहेत. तर यांना जो मेडिक्लेम मिळायचा आहे तो मेडिक्लेम जो आहे तो रिटायरमेंटला बंद होतो आणि जो विनाअनुदानित बांधव असो कोणी असो ज्यांनी सेवा केली त्यांना हे मृत्यूपर्यंत त्यांचा मेडिक्लेम दिला असला पाहिजे, दिलाच जाईल. या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे. त्याचबरोबर IT एक विषय आहे, माहिती तंत्रज्ञान विषय आहे. माहिती तंत्रज्ञान आज सर्व जगच माहितीचं मायाजाळ झालेलं आहे. इंटरनेटनं जग जोडलेलं आहे आणि जे जग इंटरनेटनं जोडलं जात आहे, माहिती तंत्रानं जोडलं जात आहे, याच माहिती तंत्रज्ञान विषयाला आज अनुदान दिलं जात नाही. किती शोकांतिका. जे आहे ते द्यायचं नाही. माहिती तंत्रज्ञान हे IT शिक्षक जे आहेत या शिक्षकांना सुद्धा 100% पगार मिळाला पाहिजे. त्याबरोबर शिक्षकेतर कर्मचारी काय आहेत, शिक्षक आहेत, शिक्षकेतर कर्मचारी. शिक्षकेतर कर्मचारी आज घडीला कोरोना स्थितीमध्ये शाळेत कोण असतं, शिक्षकेतर मंडळी असतात. शिक्षकेतर मंडळीच्या माध्यमानं शाळा चालवली जाते. या शिक्षकेतर आणि शिक्षक मंडळींना सुद्धा कॅशलेस वैद्यकीय सुविधा असली पाहिजे. त्यांना एक कार्ड असलं पाहिजे. त्या कार्डच्या सहाय्यानं त्यांच्या सर्वच्या सर्व ज्या सुविधा आहेत त्यांना मिळाल्या पाहिजेत. त्याचबरोबर PF संबंधी सर्वच्या सर्व अद्ययावत माहिती ऑनलाईन केली पाहिजे. आणि तुम्हाला माहीत आहे निवृत्ती होते, निवृत्ती झाल्यानंतर पेन्शन मिळवायला महाराष्ट्रात एक असा मेंबर दाखवा निवृत्ती झाल्याबरोबर लगतच्या महिन्याला पेन्शन कुणालाही मिळाली नाही, कोणत्याही अधिकाऱ्यालाही मिळाली नाही, कोणत्याही अधिकाऱ्याला मिळालं नाही. आपलं टार्गेट आहे पेन्शन ही रिटायरमेंट झाल्यानंतर लगतच्याच महिन्यामध्ये जसे पगार रेग्युलर होता. शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 10 वर्ष 20 वर्ष 30 वर्ष सेवेनंतर आश्वासित प्रगती योजनेचे लाभ देण्यात यावे. अशा पद्धतीनं भरपूर कामकाज आहे. सिनियर कॉलेजच्या शिक्षकांच्या वरती नेट आहेत, सेट मंडळी आहेत, यांना सेवेमध्ये पटकन घेतलं जात नाही. 2009 पासून सिनियर कॉलेजच्या भरती बंद आहेत. या भरती सुरू झाल्या पाहिजेत. याच्यामध्ये नेट शेट बांधवांना याच्यामध्ये सहाय्य केलं पाहिजे, मदत केली पाहिजे, त्यांना तात्काळ त्याच्यामध्ये घेतलं पाहिजे. आणि साधा आणखीन एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला सांगतो बंधूंनो, आणखीन एक साधा प्रश्न तुम्हाला मी सांगतो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की कला आणि क्रीडा. तुम्ही पहा बरेच कलाकार मंडळी खेळाडूंना जगामध्ये किंमत असताना, भारत हा खेळाडूंचा देश असताना इथं कला आणि क्रीडा शिक्षक जे आहेत हे शिक्षकच संच मान्यतेमध्ये पदं उडवलेले आहेत. आता कला क्रीडा शिक्षक हा तर शिक्षक जगवण्यासाठी कला क्रीडा शिक्षकाची गरज नाही. ज्या वेळेला कलेचं ज्ञान, क्रीडेचं ज्ञान, मुलगा खेळेल, खेळातून मुलगा काय होईल, तंदुरुस्त होईल, तब्येत त्याची चांगली राहील, कलेमध्ये मुलगा एका गुंतून जाईल, त्यामुळे तन मन धन तो राहून काम करेल, मुलाचा बौद्धिक विकास होईल, मुलाचा शारीरिक विकास होईल. आणि ह्या बौद्धिक आणि शारीरिक विकास होण्यासाठी कला क्रीडा शिक्षकाची संच मान्यतेची गरज आहे. म्हणजे जिथे शाळा तिथं कलेचा क्रीडेचा शिक्षक असला पाहिजे, जिथं शाळा तिथं कलेचा क्रीडेचा शिक्षक असला पाहिजे. जिथं घर, जिथं बाळ तिथं आई, जिथं बाळ असतं तिथं आई असते. तसं कला क्रीडा शिक्षक म्हणजे त्या मुलांना शिकवणारी ही आई आणि बाप सारखी मंडळी आहेत आणि यांची गरज आहे. आणि कला क्रीडा शिक्षकांना याच्यातून अजिबात वगळता कामा नये. याचबरोबर IT शाळा आहेत. IT शाळा ज्या आहेत या IT शाळाचं प्रशिक्षण असलं पाहिजे, चांगल्या पद्धतीने त्यांना प्रगती व्हायला पाहिजे. त्याचबरोबर MCVC विभाग किमान कौशल्यावरती केंद्र सरकार ओरडत आहे. मग किमान कौशल्याचा भाग जो काय भाग आहे MCVC आहे. MCVCचं सक्षमीकरण व्हायला पाहिजे, नोकर भरती याच्यामध्ये व्हायला पाहिजे, MCVCचं सक्षमीकरण व्हायला पाहिजे, MCVCचं नोकर भरती व्हायला पाहिजे. सक्षमीकरण कसं, तिथल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या उद्योगामध्ये एंट्रन्सशिप द्या आणि त्या एंट्रन्सशिपच्या माध्यमानं ती मुलं एक चांगले
चांगल्या पद्धतीनं एक कौशल्य असणारी मुलं तयार होतील आणि हीच मुलं जी आहेत ही मुलं समाजाला एक वेगळ्या पद्धतीची सेवा देतील असा अतिशय महत्त्वाचा भाग इथं आहे. थोडक्यात बंधूंनो, आणि काही सिनियरचे प्रश्न मला सांगत असताना नेट सेट काही मंडळी असतात, त्याचबरोबर सिनियर कॉलेजला बरेच मंडळी CHBवर काम करतात. ते बांधव मला पुन्हा पुन्हा प्रचाराच्या दरम्यान भेटतात. CHBचे पगार हे जे आहेत हे महिन्याला दिले जात नाही, तर ते वर्षातून एकदा दिले जातात. यावर्षी तर त्यांची भरतीच केली नाही, म्हणजे त्यांना पाठीमागच्या वर्षामध्ये त्यांना कामकाज करून घेतलं, आज त्यांची गरज नाही, त्यांना बोलवलं जात नाही. तर त्यांना पूर्वी काम केलं त्या लोकांना पूर्वीचे जे CHB होते त्या पद्धतीने त्यांना पेमेंट दिलं जायला पाहिजे. एक त्याचबरोबर CHB बांधवांचं म्हणणं एकतर त्यांना CHBचे क्लॉक आवर बेसिसचे पेमेंट वाढवून द्या, अन्यथा त्यांना किमान प्रत्येकी जोपर्यंत पूर्णवेळ जागा तिथं तयार होत नाही तोपर्यंत किमान 25,000 रुपयेपर्यंतचं पगार त्यांना पाहिजे असं त्यांचं म्हणणं जरी असलं तरी मी स्वतः सांगेन ती योग्य आहे. कारण सिनियरचा प्राध्यापक नेट सेट वगैरे लगेच तात्काळ तो प्राध्यापक होत नाही, तो व्हायला वेळ लागतो. आणि ज्युनियरची मंडळी काय आहेत, ज्युनियरची काही मंडळी आहेत, यांचं जे काय मानधन आहे CHBचं हे मानधन 72 रुपये तासाप्रमाणे. हे 72 रुपये काय येतं आहे 72ला? अहो जायला यायला खर्च 72पेक्षा जास्त आहे, 100 रुपये खर्च आहे, तुम्ही CHBला 72 रुपये देता? ते 300 रुपये प्रति तास असला पाहिजे. थोडक्यात तुम्ही अन्यायाशिवाय काय केला नाही, आणि म्हणून असं जर केला नसता तर माझ्यासारख्या सर्वसामान्य शिक्षकाचा तुमच्यासमोर आहे हा वचननामा जो आहे 36 विषयाचा वचननामा झाला नसता. वचननामा आपल्यासमोर आहे, 36 विषयाचा वचननामा होतो. त्यातले बरेच विषय एकमेकाला काय झालेत, इनपुट झालेले आहेत, अन्यथा ते 100ही पार पडले असते एवढे विषय आहेत. थोडक्यात 18 वर्षामध्ये तुम्ही काय द्यायची नाही. आणि बरीच मंडळी सभागृहामध्ये गेली, यांना मी आमदार झालो आणि पुन्हा आमदार होणार, माझी पात्रता आमदार आहे म्हणून मी आमदार होणार, आणि कोणासाठी तरी आमदार होणार हे ध्येय यांच्यासमोर नसून मला माझ्यासाठी आमदार. तर आपलं मी परत एकदा सांगेन, नाईक सर या मेंबरला आपण एकमेव मेंबर असेल की कोणत्याही पद्धतीच्या वकिलाशिवाय फॉर्म भरला, तो स्वतः फॉर्म लिहिला, तिथं 5-10 हजार रुपये वकिलाचे वाचवले. कारण आपण पगार न घेणाऱ्या मंडळीतला एक घटक आहे, सर्वसामान्य घटक आहोत. एक 96मध्ये ओके झालो, 17 तारखेला बऱ्याच मागे घ्या अशा पद्धतीनं माझ्यासमोर प्रस्ताव येत होते संबंधित पक्षाच्या मंत्री महोदयांच्याकडून. त्यांना सांगितलं होतं 17 तारखेला 11 वाजेपर्यंत विनाअनुदानितच्या सर्व बांधवांच्या वरती घोषित असो अघोषित असो नैसर्गिक वाढ यांचे पगार सुरू करण्याचा निर्णय, आणि जुनी पेन्शन योजना सर्वांना सारखी देणार याचा मसुदा तयार करा. 17 तारखेला नाईक सरांसारखा भाकर सम्राट ही उमेदवारी पाठीमाग घेईल. धाडस झालं नाही मंत्री महोदयांचं, धाडस झालं नाही सत्ताधारी माणसांचं. अहो धाडस तुमचं कशासाठी आहे? धाडस फक्त आहे आमदारकी बनवणे, आमदार तयार करणे. आमदार तयार करण्यानं प्रश्न मिटणार नाही, तर प्रश्न मिटवण्याची आपली भूमिका असली पाहिजे. 288 सभागृहामध्ये आहेत, विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये 78 आहेत. मी स्वतः प्रश्न मिटावा म्हणून आमच्या बऱ्याच सहकारी मंडळींच्या माध्यमानं आपल्या प्रश्नासाठी म्हणण्यापेक्षा विनाअनुदानित प्रश्न, शिक्षकांचे बरेच प्रश्न या सर्वांची लेखी पत्रे प्रश्नासाठी सभागृह पास व्हायला जेवढी सत्तेला जेवढी लोक लागतात 145, त्याच्यापेक्षाही जास्त विधानसभेतल्या सत्तेतल्या विरोधातल्या लोकांचं प्रश्न मिटवा म्हणून आपण सर्व मंडळींच्या सहकार्यातून मुख्यमंत्री महोदयांना आपण लेखी पत्र दिली. तरीसुद्धा लेखी देऊनसुद्धा आपल्याच लोकांनी लेखी दिलेला आहे. अहो लेखी देणाऱ्या माणसाची बी शाळा कॉलेज आहेत, यांचे बी शिक्षक आहेत, त्यांच्याकडेही मुलं आहेत,
त्यांना सुद्धा पगार देण्याची धाडस ही पक्षातली मंडळी करू शकत नाहीत. हे ऐकताना तुम्हाला वाटतं तुम्ही नाही सर, तुम्ही छोटे माणसं काय करू शकणार? करू शकतो. महात्मा गांधीजींनी देश स्वतंत्र केला, सुभाषचंद्र बाबूंनी देश स्वतंत्र केला, बरीच सुखदेव, राजगुरू, भगतसिंग यांनी या काही माणसं, मुठभर माणसं होती, या मुठभर माणसांनी देशातील चळवळीच्या माणसांना एकत्रित केलं आणि देशाला स्वातंत्र्य करून दिलं. तसं मी चळवळीतला माणूस आहे, उपोषणातला माणूस आहे. आझाद मैदानावरती गेल्या 12 दीपावली कुटुंबासहित उपोषण करणारा मेंबर आहे. 250 आंदोलन करणारा. वोटिंग पत्रिकेमध्ये 35 लोकांची यादी आहे. या 35 लोकांच्या यादीमध्ये कोणाला तरी वाटतंय उपोषण हे स्टंट आहे, उपोषण हे आहे, उपोषण हे ते आहे. तुम्ही मेडिकलचे रिपोर्ट बघा, माझा BP रिपोर्ट बघा, माझा हृदयाचे ठोके रिपोर्ट बघा, कुठलेही रिपोर्ट बघा, किंवा PPE किट घालून इथं हुपरी या घरातले माझे रिपोर्ट बघा. ते रिपोर्ट तुम्हाला सांगतील हे स्टंट आहेत काय आहेत. ही रियालिटी आहे, ही वास्तवता आहे. आणि म्हणून माझ्यासारखा मेंबर इलेक्शन लढत असताना आमदारकीचा 1 नया पैसा खर्च न करता मतदारसंघ पिंजून काढू शकलो. मतदारसंघातल्या प्रत्येक ठिकाणला जाऊन पोचू शकलो, प्रत्येक शिक्षक बांधवाला ओळखू शकलो, त्यांची अडचण ओळखू शकलो. ही अडचण विनाची असू द्या, नॉन गॅरंटी, ही अडचण अनुदानितची असू द्या, ही अडचण पेन्शनच्या मेंबरांची असू द्या, ही अडचण रिटायरमेंटच्या बाबतीत असू द्या, ही अडचण वरिष्ठ महाविद्यालयाच्या बाबतीत असू द्या, ही अडचण तंत्रनिकेतन, औषध निर्माण, पदविका, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज या शिक्षक बांधवांची अडचणी असू द्या. ह्या अडचणी खूप 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 महत्त्वाच्या आहेत आणि त्या अतिशय न्याय आहेत, त्या अतिशय योग्य आहेत. आणि म्हणून बंधूंनो, याची पूर्तता करायची आहे. थोडक्यात या फेसबुकच्या आचारसंहितेचा 5 वाजता समाप्त होण्यापूर्वी मी राज्यातील 5 जिल्ह्याचा मतदारसंघ आहे, पण राज्यातील शिक्षकांचं हितचिंतण्यासाठी नाही, तर ते हित मिळवून देण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकशाही मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला लोकशाही चळवळ दिलेली आहे. ह्या लोकशाही चळवळीमध्ये इलेक्शनमध्ये भाग घेणाऱ्या आपल्या माझ्यासारख्या 35 बांधवांना तिथं संधी दिलेली आहात तुम्ही. 35 बांधवांना मी कुठल्याही पद्धतीचं, मी स्वतःला त्यांना कोणत्याही पद्धतीचं दृश्य किंवा वाईट काही आहे ते मी म्हणणार नाही, पण पसंती क्रमांक आपल्याला द्यायचा आहे. पसंती क्रमांक आपल्याला निवडून द्यायचा आहे. पसंती क्रमांकानुसार आपल्याला संबंधित व्यक्तीला पुढे आणायचं आहे. मी सांगताना एवढं सांगेन, अन्यायासाठी आपण लढतोय, भाकरीसाठी तुम्ही लढतात. सर्वांच्यावर अन्याय झालेला आहे, ही सर्व अन्याय झालेला आहे. अन्यायासाठी आपला लढा आहे. आणि म्हणून पुनश्च शेवट एकदा सांगतो की आपला विजय निश्चित आहे. तो अन्याय झालेल्या शक्तीचा विजय आहे. विनाची अन्याय शक्ती नाही, पेन्शनची अन्याय शक्ती आहे, विनाअनुदानची अन्याय शक्ती आहे, मेडिक्लेमची अन्याय शक्ती आहे, कला क्रीडा शिक्षकाची अन्याय शक्ती आहे, वरिष्ठ महाविद्यालयाची अन्याय शक्ती आहे. या लोकांच्यावर झालेले अन्याय आहेत. सिनियर कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत. तुम्हाला वाटतं सिनियर कॉलेजचे प्रिन्सिपलमध्ये प्राध्यापकाला पगार काही वेळेला कमी आहे, पण सिनियर कॉलेज जास्त आहे. सिनियर कॉलेजच्या प्रिन्सिपलना पगार काही वेळेला 13A मॅट्रिक खाली न देत, 14A न देता त्यांना 13A खाली दिले जाते. तिथं सुद्धा अन्याय आहे. अनेक तुम्हाला मला सांगायचं आहे. आमचे विनाचे बांधव असू द्या, आमचे 100% पगार घेणाऱ्याचे बांधव असू द्या, या लोकांना सरकार काय म्हणतंय, आमदार महोदय सुद्धा काय म्हणतात, माझ्यापेक्षा शिक्षकाचा पगार जास्त आहे असं त्यांना वाटतंय. हे चुकीचं आहे. शिक्षकाचा पगार जास्त नाही, तो कमी आहे. पण तो कुठंतरी तुम्हाला शब्द चुकीचा वाटला तर तो 100% योग्य आहे. वेळेला वेळ म्हणायचं शिक्षकानं शिकवलं, कागदाला कागद म्हणायचं शिक्षकानं शिकवलं, पेन्सिलला पेन्सिल म्हणायचं शिक्षकानं शिकवलं. अहो ते तर सोडाच, तुम्हाला आमदार व्हावं लागतंय, तुम्हाला इंजिनियर व्हावं लागतंय, तू डॉक्टर होऊ शकतोस,
तू कलाकार होऊ शकतोस हे सुद्धा शिक्षकानं शिकवलं आहे. आणि शिक्षकाचा पगार काढता आता त्यांना महिन्याच्या महिन्याला द्यावा लागतो म्हणून तो पगार, नाही तर शिक्षकाला पगारसुद्धा म्हणता कामा नये, ते मानधन म्हटलं पाहिजे. आणि मानधन महिन्याच्या महिन्याला देता येत नसल्यामुळं त्याला आपण पगार म्हणतो. आणि म्हणून त्याचा पगार कोणीही काढू नये. मागे एकदा एका मंत्री महोदयानं म्हटलं होतं शिक्षकांना पगार जास्त. अरे पगार जास्त आहे म्हणजे 20-20 वर्षे 30-30 वर्षे लगेच शिक्षक होत नाही. शिक्षक लगेच होत नाही, त्याला पृथत आहे, त्यांनी डिग्र्या घेतल्यात वगैरे वगैरे सगळं कामकाज पूर्ण केलं आहे आणि बऱ्याच वेळा सेवा विद्यार्थ्यांची केलेली आहे. आणि म्हणून ते शिक्षक बांधव त्याच्यामध्ये आहेत. थोडक्यात बंधूंनो, हा अन्यायाविरोधातली आपली लढाई आहे. मी तुम्हाला एवढंच सांगेन की चळवळ आहे आणि ह्या चळवळीच्या माध्यमानं पुन्हा एकदा सांगतो 3 तारखेला 1 तारखेला मतदार राजा, शिक्षक राजा आपल्या मतदान बूथवर जाणार आहे. ते पाहणार आहेत 35 लोकांची लिस्ट आणि त्या 35 लिस्टमध्ये जो मेंबर आपल्या भावनेशी जोडत असूनच, जो मेंबर आपल्या प्रश्नाशी जोडलेला आहे, मग ज्येष्ठापासून पगार फुल घेण्यापासून त्यांच्या मेडिक्लेमपासून पगार न घेणाऱ्यापर्यंत जो माणूस जोडलेला आहे, ज्यांना भलं आणि भलंच करायचं आहे, स्वतः मी कुठलाही 1 रुपया पगार घेत नाही, भविष्यातही घेणार नाही, पण या लोकांचं ध्येय पूर्ण करणारा जो मेंबर आहे तो शोधतील. आणि तो नंबर असेल, मला दिलं अंक नैसर्गिकता आलेला आहे 11. 11 ही विजयाची चिन्ह दिसते आणि 11 समोर तानाजी मारुती नाईक नाव आहे. त्याच्यासमोर तुम्ही सर्वजण मंडळी 1 लिहाल, 100% लिहिणार आणि लिहून तुम्हीच आमदार होणार. या वेळेला पुन्हा मी एकदा सांगतो, या वेळेला जो आमदार होणार तो सर्व शिक्षक आमदार होणार आणि सर्व शिक्षक आमदाराला तुम्ही निवडून द्याल. आणि म्हणून विजय नाईक सरांचा आहेच, तो सर्व शिक्षकांचा आहे, तो विजय तुम्ही मिळवून द्याल अशी या माध्यमानं अपेक्षा व्यक्त करतो. म्हणण्यापेक्षा तो नक्की द्याल असा आत्मविश्वास बाळगतो. आणि सर्व आमच्या कार्यकर्त्यांना, सर्व शिक्षकांना सांगतो, गेली ती वेळ, गेलं ते संकट, आता हीच ती वेळ. तुमचा माणूस, घरचा माणूस, तुमच्या घरी येऊन बसणारा, तुमचं सुखदुःख जाणणारा, तुमचे प्रश्न मिटवण्याची धमक, एकटा, धारिष्ट्य, ध्येय असणारा माणूस निवडण्याची हीच ती वेळ. ही वेळ चुकवणार नाही असा मला आत्मविश्वास आहे. आणि नक्की तुम्ही आमदार होणार. तानाजी मारुती नाईक हा आमदार, म्हणजे तुम्हीच आमदार होणार. धन्यवाद. जय महाराष्ट्र.